रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुला काही लागलंय का तुला? तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना तुला? शशांक प्लीज पाणी घेऊन ये प्लीज. हो हो. लागले का कुठे? हाताला, पायाला? कशी काय पडली फांदी खाली? शांत शांत. कुलपुरुषाचीच कृपा आहे, कुणाला जास्त इजा झाली नाही. रिलॅक्स. शांत शांत. हा काय झालं अभि? तू का ओरडलास एवढ्या जोरात? आई अभि सांगा ना काय झालंय ते? अरे बघ ना, फांदी पडली वरून अचानक. फांदी अचानक? काही कोणाला काही झालं नाही ना अभि? तू बरा आहेस ना? मी बरा आहे, मला काही झालं नाही. पण ही फांदी कशी काय तुटली? कोणाच्या डोक्यात तर नाही ना पडली? आणि तसं जर झालं असतं तर? अभि अरे तुला काही लागलं नाही ना? तू ठीक आहेस ना? मला काही लागलं नाहीये, हिला लागलंय थोडं. अरे किती वेळा सांगायचं तुला? हा, किती वेळा सांगायचं अशा या घातकी जागांपासून लांब राहत जा म्हणून? पण नाही. अगं तुझ्या पोटात आपल्या घराण्याचा वारस आहे. जेव्हा पाड जपला पाहिजेस तू त्याला, एवढं पण कळत नाही का तुला? हा, मेंदू बधीर झालाय का? अक्कल आहे का? ते पण विकून आलेस बाजारात. आई काय चाललंय? अहो पण मी काहीच नाही करते. काय आहो पण? एक तर या घरात जे काय चाललंय ते देवच जाण. कधी कुठे काय घडेल काही कळत नाही. आणि हे सगळं डोळ्यासमोर दिसत असताना तू फिर अशी गांधारी सारखी फिर. मान्य आहे, अक्कल सांगून कळत नाही, अनुभवाने येते. पण हा अनुभव आपल्या या जीवाला देऊ नकोस तू. एवढं तरी कळायला पाहिजे होतं तुला की या अवस्थेत तुझी काळजी तुलाच घ्यावी लागणार आहे. काही कमी जास्त झालं ना तर हे निस्तारायला दुसरं कोणी येणार नाहीये इथे. अरे काका जरा शांत हो ना, कशाला बोलतोयस तिला? काकूची काय चूक आहे यात? काय ती इकडे उभी होती म्हणून फांदी पडली का वरनं? कुणाची चूक आहे? कशामुळे पडली फांदी? सांग ना, का झालंय असं? अरे नाही कळत आहे ना, वादळ ना वारा, कशी पडली फांदी नाही माहित. प्रत्येक फांदी वाऱ्यानेच पडते असं नाही. छोटे मालक, कधी कधी हेतू दिसत नाहीत, फक्त घाव दिसतो. सकाळी मी बोलले त्याचा एवढा बाऊ केला, पण पाहिलं ना काय झालं ते? शेवटी अघटित घडायचं ते घडलंच ना. तुम्हाला काय वाटतं, ही जी काही फांदी पडली आहे तो निव्वळ योगायोग आहे? नाही, योगायोग नाही आहे आई. हा अमावस्या ही किर्लोस्करांच्या घरात फक्त पूजापाठ करायचा दिवस नसतो. त्या दिवशी संकट या घराचा पत्ता शोधत येतं. कधी अपघाताच्या रूपात, कधी मृत्यूच्या रूपात. संजीवनी, घरात दिवे लावल्याने घरातला अंधार दूर होतो म्हणता ना तुम्ही आई. पण काही घरातला अंधार हा दिवे लावून जात नाही. तो घरात खूप वर्षापासून ठाण मांडून बसलेला असतो, फक्त आपण ओळखायला उशीर करतो. आणि बरं झालं बाई अलका, तू लांब होतीस ते. नाहीतर हे सगळे दिवे लावत असताना तुझ्या पोटातला या घराण्याचा वंशाचा दिवा विझला असता. काय बोलतेस हे? वहिनी, तुझं बुरसा तोंड आहे ना, आधी बंद कर. माझ्या लेकराबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर माझा संयम सुटायला वेळ नाही लागणार. काय करशील? गोळी झाडणार आहेस? बंदूक आहे का तुझ्याकडे? वहिनी, संजीवनी, राजवर्धन थांबा ना जरा. आई तू मला नको समजू, हिला सांग. आधीच घरात ताण काही कमी आहे का? ही नाही, ही मुद्दामून माझ्या मुलाच्या मरणाची भीती पसरवते या घरात.
माझ्या लेकराकडे वाईट नजरेने बघायचं नाही, पुढेच आधीच सांगून ठेवतो, समजला ना? मला काय हौस नाही तुझ्याशी बोलायची. आजच्या दिवशी माझ्या बाबतीत जे काही घडलं ना ते विसरले नाहीये मी, म्हणून काळजीपोटी बोलत होते. आता माझं बोलणं जर टोचत असेल ना तर मला काही फरक पडत नाहीये. माहिती किती काळजी आहे तुला. बस पुरे झालं आता. कुणीही काहीही बोलणार नाहीये. जे झालं ते झालं. आता देवाचे आभार माना की कुणाला जास्त इजा झाली नाहीये. इजा म्हणजे काय झालंय? वृंदा, शालू, काय हे काय करतेस? काय करते ना ते कळेल तुला. शालू थांब. शालू काय हे सगळं? थांब जरा. शालू बस, तुम्ही तुझं अजिबात ऐक. शालू ऐक ना माझं. शालू काय करते तू? ऐक माझं जरा. शालू आतापर्यंत तुझंच ऐकत आले, आता बास. शालू ऐक माझं, मी काय म्हणतेय. शालू शालू काय डोक्यावर पडलीस का तू? वेडबीड लागले का तुला? आतापर्यंत तुझ्याबरोबर काय घडत आलंय विसरलीस का तू? तू मुंबईत आलीस, तुझ्या टॅक्सीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून आतापर्यंत किती विचित्र गोष्टी घडतात तुझ्या बरोबर. आणि त्यासाठी हे लोक तुला जबाबदार धरतायत, तुझ्यावर संशय घेतायत. ती गाडी तुझा पाठलाग करते आणि आज काय? आज ती फांदी. किती किती गोष्टी घडतात वृंदा तुझ्या बरोबर. शालू हे बघ, मला सगळं कळतंय की माझ्यासोबत हे सगळं घडतंय, पण मी हे घर सोडून नाही जाऊ शकत. शालू ते काही नाही. आज मी तुला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणारच. चल शालू ऐक माझं 2 मिनिटं ऐक. थोडा विचार कर की माझ्यासोबत एवढं सगळं घडतंय तर मोहन सोबत किती काय काय घडत असेल. तो कसं सहन करत असेल हे सगळं. शालू मोहन जग आहे माझं. त्याला असं एकट्याला सोडून नाही येऊ शकत मी कुठे. आणि यापुढे तर मी त्याला सोडून कुठेच जाणार नाही. जिथे मोहन तिथे वृंदा आणि जिथे वृंदा तिथे मोहन. मोहन 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 मोहन. ठीक आहे, मान्य आहे की तो अभिमन्यू मोहन सारखा दिसतो, पण तुझी खात्री आहे? तुझी खात्री आहे का की तो मोहनच आहे? पुरावे आहेत तुझ्याकडे? आतापर्यंत इतकं शोधलंस, लागलं काही हाताला? बोल ना, लागलं का? आधी काय म्हणालीस? तो स्पर्श, मग पुरणपोळी, मग तो छातीवरचा तीळ. आतापर्यंत तुझ्याकडे एक तरी ठोस पुरावा आहे की तो अभिमन्यू तुझा मोहन आहे, तुझा नवरा आहे म्हणून? मिळते, पुरावे पण मिळते. शोधलं की सगळं सापडतं. शालू आता तर माझं मन पण सांगतं ना की हा माझा मोहनच आहे. फक्त शालू हिच्याला काहीतरी गडबड सुरू आहे, खूप मोठी गडबड. एका वर्षापूर्वी जो अपघात झालाय त्या अपघातात नेमकं काय घडलं होतं हे जर एकदा समजलं ना शालू, सगळी कोडी सुटते. त्याचीच तर भीती वाटते वृंदा. जिथे पाऊल टाकायला जीव घाबरतोय तिथे तू सत्य शोधायला डोकावतेस. आणि तुझे मनसुबे खुळी. आता कोण आलं बघते, थांब मी बघते. हरी काका तुम्ही? बाईसाहेबांनी दिलाय. खोलीत एक दिवा चालू असू दे असं म्हणाले. आज देवाच्या कृपेने वाचलीस. पुढची रात्र कशी असेल सांगता येत नाही.
एकदा का मृत्यू मागे लागला ना, तो माणसाला गाठल्याशिवाय थांबत नाही. ही साडी तर मला मोहनने दिली होती. म्हणजे वृंदा, ए वृंदा, अगं बघ ना हे कसं दिसतंय. नाही चांगलं दिसत आहे वृंदा. अगं बघ ना वृंदा. सकाळी सकाळी माझ्या नावाने हाका मारल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही ना तुझा. नाही. बोला काय झालं. अगं बघ ना वृंदा, हा शर्ट नाही चांगला दिसत आहे. अगं हा रंग माझ्यावर चांगला नाही दिसत वृंदा. बघ तरी कसा दिसतंय. मी सांगतेय ना चांगलं दिसतंय. तू तू एकदा आरशात बघ. बघ काय दिसतंय सांग. मी दिसतोय जोकर. ए माझ्या नवऱ्याला जोकर नाही हा म्हणायचं. किती चांगला दिसतोय बघ माझा नवरा. मी सांगतेय ना मोहन छान दिसतंय. तू कामावर गेलास ना सगळे तुझं कौतुक करणार आहेत. मग तूच येऊन म्हणशील रात्री वृंदा तुझी चॉईस चांगली आहे. नक्की. हो मग एकदम छान दिसतंय असं रुबाबदार. ठीक आहे मग जातो घालून. पण आता मी आज तुझ्या आवडीचं घालून जातोय ना, मग मी आता तुला माझ्या आवडीची साडी घेणार. हा आता नाही म्हणायचं तुला रंगातलं कळत नाही, तुला पॅटर्न कळत नाही, डिझाईन कळत नाही. मी जी साडी आणीन ती नेसायची. बर हा मोहनला भेटायचं असेल तर ही साडी नेसून ये. ही जर ही साडी नेसली तर मी मोहनला भेटू शकते. वृंदा, आज तुझा शोध थांबणार. वा 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 वा. हा काय स्पेशल आहे का आज आई. हा काय खमंग वास सुटलाय ग. भैरवी आली नाही अजून. हा जिला स्वतःच्या वेळेचं भान नसतं ती कुठे म्हणून काय विचारता आई. आणि ती असंही आपल्या बरोबर नाश्ता करायला कुठे बसते. ती बसली असेल आपल्या खोलीत इकडच्या कोणालाही न कळणारे काहीतरी उद्योग करत. कौतुक चाललंय का माझं. आली ये भैरवी बस. माझी खोली हे माझं जग आहे. त्यात कुणीही यायची गरज नाही. वृंदा नाश्ता तयार आहे ना ग. लवकर घेऊन ये. नाश्ता समोर असला की सगळ्यांची तोंड बंद होतील. हो हो आणते.
वाटते जणू ही साडी, ही निवड आणि ती चिठ्ठी पण यांच्या सांगण्यावरून तिथे ठेवली गेली नसेल ना. वृंदा, खूप सुंदर दिसतेस तू. आणि साडीचा रंग किती छान आहे ग. कुणाचा चॉईस? वृंदा, खरंच हा रंग अगदी खुलून दिसतो हं तुझ्यावर. म्हणजे प्रश्न आहे का? ही ज्याची कोणाची चॉईस आहे ना, तो माणूस कमाल असणार आहे. साडीची निवड बघूनच कळते ना, त्या माणसाची नजर पण भारी असणार आहे. तुला बरं कळतं बायकांच्या कपड्यातलं. हा प्रश्न बायकोने विचारला पाहिजे माझ्या मला. तू विचारलंस का? तुला काय प्रश्न आहे? नाहीये प्रॉब्लेम. नाही, आपल्या स्वयंपाकिणीच्या साडीबद्दल बोलतोयस तू, म्हणून म्हटलं जरा फारच रस दिसतोय तुला. छान तर बोललं पाहिजेच ना. खूप बोलतोयस हा, बस कर. वृंदा, लवकर दे यांना, म्हणजे सगळ्यांची तोंड बंद होतील. अगं अगं, काय करतेस? लक्ष कुठे असतं तुझं? सतत काय तंद्रीत असतेस? नाही नाही, मी लगेच दुसरं पाऊल आणते. थांबा तुम्ही. रेकॉर्ड करायला हवं होतं. रायकरांना व्हिडिओ पाठवता आला असता. हो ना. जा घेऊन ये दुसरा भाऊ. अरे एवढी काय चिडचिड करतोस? अगं केअरलेस आहे ती. होतं असं कधीतरी. आणि मुलींचं कौतुक कोणी रोज रोज करतंय का? बरं वाटतं मुलींना. रमली असेल मग काय झालं, वाटतं एखाद्या वेळेला. बस. आज सगळेच माझ्याकडे बघत होते, पण राजवर्धन साहेब जसे बघत होते, जसे बोलत होते, असं वाटत होतं हे सगळं त्यांनीच केलंय. खरंच त्यांनी केलंय की काय? कोणी लिहिली असेल ती चिठ्ठी? राजवर्धन साहेब की माझ्या मोहननेच केलंय हे सगळं? असं आहे का की त्याला कोणालाच कळू नाही द्यायचंय? मला एकांतात येऊन भेटून सांगायचंय सगळं? पण तसं असेल तर मग तो एवढा वेळ का घालवतोय? हर्ष, चल आपल्याला जरा एका कामासाठी बाहेर जायचं. आत्ता कुठे? बाहेर जायचंय म्हटलं ना, प्रश्न विचारू नकोस. अगं म्हणजे पण नाश्ता करू. प्रश्न महत्वाचा आहे का? अरे विसरलो, महत्वाचं काम आहे. चल 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 निघूया. अरे नाश्ता करून जाणं पण. अगं नाही आई, महत्वाचं काम आहे. येतो आम्ही जरा जाऊन. चला. इडली खात बसायचं होतं तुला. पण मला काय माहिती आपल्याला कुठे जायचं आहे ते.
तलफ. काय ना, एकदा का माणसाला तलफ लागली ना की त्याला मनाला हवं ते हवंच असतं. ते जर नाही मिळालं ना तर चैन नाही पडत. तर तूच मला सांग, जर ते नाही मिळालं तर तलफ भागणार कशी? तुम्ही काय बोलताय काही कळत नाहीये. चहाची तलफ म्हणतोय मी. चहाची तलफ अशी असते ना, जोपर्यंत आपण चहा घेत नाही ना तोपर्यंत ती भागतच नाही. माणूस आपोआप त्याच्याकडे ओढला जातो. मला सांग, आहे की नाही ही तलफ अवघड? देतेस ना चहा? तुला काय वाटलंय? साडी भारीच आहे तुझी. आज काय स्पेशल आहे का? सगळे एवढे नवीन नवीन कुणाला भेटायला चालली आहेस का?